राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी चंद्रपुर के स्वर्गीय छोटू भाई सभागृह में 30 जनवरी को सुबह 11 बजे महाविद्यालय की ओर से सेवाव्रतियों का स्मरण यह कार्यक्रम रखा गया है और इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में ज्येष्ठ कवि, लेखक, समीक्षक, विचारवंत, वक्ता, साथ ही अनेक साहित्य सम्मेलन के अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी मौजूद रहेंगे। इस संबंध में विस्तार पूर्वक जानकारी देने के लिए सरदार पटेल मेमोरियल सोसाइटी ट्रस्ट की ओर से एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में इस ट्रस्ट के पदाधिकारी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इसके संबंध में ट्रस्ट के पदाधिकारी विनोद दत्तात्रय ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। सेवाव्रतींचं स्मरण अशा त्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। गांधीजींची पुण्यतिथी असताना आपण सेवेचा एक संदेश देत असतो। गांधीजींच्या पुण्यतिथीसोबत आमच्या शांताराम पोटदुखेंची सुद्धा जयंती त्या दिवशी असते आणि चंद्रपूरचे एक थोर सुपुत्र मोहन हिराबाई हिरालाल यांचं सुद्धा नुकतंच 23 तारखेला दुःखद निधन झालं। त्यांचंही स्मरण करावं आणि त्यांच्या कामाचा थोडासा आढावा घेऊन नवीन पिढीला, चंद्रपूरच्या नागरिकांना काम माहिती व्हावं। समाजसेवेचंच त्यांचं काम होतं, गांधीवादी विचारसरणीचे होते। त्यांच्यापासून काही लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे असा आमचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही 1 तारखेला विदर्भाचे थोर साहित्यिक, विचारवंत, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आग्रह करून बोलवलेलं आहे। डॉट 11 वाजता ते येणार आहेत। 11 वाजता गांधीजींना श्रद्धांजली समर्पित करून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि त्यांचं व्याख्यानसुद्धा त्या दिवशी आयोजित केलेलं आहे। कॉलेजच्या पण अनेक घडामोडी आहेत। आमच्या कॉलेज खूप वेगानं प्रगती करत आहेत। या जिल्ह्याच्या, गडचिरोली जिल्ह्याच्या, यवतमाळ जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना चांगलं तंत्रशिक्षण मिळावं म्हणून आमचा प्रयास आहे। त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांना ज्या ज्या ॲम्युनिटीज पाहिजे त्या सगळ्या ॲम्युनिटीज देण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न अविरत चालू राहतील म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आणि तुम्हाला माहिती व्हावं या अनुषंगाने बोलवलेली आहे। टीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव हरिहरकर की रिपोर्ट।